आणि आता पाहणार आहोत राज्यातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये गेल्या 12 तासापासून मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, शहरातील अनेक घरांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलं। यवतमाळच्या पुसद शहरातील वाहतूक पुन्हा एकदा सुरू। पूस नदीला आलेल्या पुरामुळे 5 तास शहरातील वाहतूक बंद होती। पूर ओसरल्यानं एका बाजूनं वाहतूक सुरू। बीडच्या परळीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार, सखल भागामध्ये पाणी साचलं, वाहनधारकांची मात्र फजिती। मुसळधार पावसामुळे हिंगोलीच्या बांगरनगर परिसरातील मॉलमध्ये देखील पाणी शिरलं। पुराच्या पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर, किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय। पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडले। सातपुडा पर्वतरांगेमध्ये पावसाची संततधार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे लेवा, हिवरा, पोखरी, खडका या भागातल्या शेतीचं मोठं नुकसान। लेवा गावातल्या 5 ते 6 घरांमध्ये पाणी शिरलं। परभणीच्या जिंतूरमधील हिवरखेड, इटोली परिसरात देखील जोरदार पावसाची हजेरी। पुलावरून पाणी वाहत असल्यानं रस्त्यावरील वाहतूक ठप्प। नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे नांदेड आणि तेलंगणा राज्यामधचा संपर्क तुटला। इस्लामपूर गावातल्या घरांमध्ये देखील पाणी शिरलं।